नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. आज आपला रेकी लेवल 1 चं डे 2. या डे 2 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. परत एकदा आज आपण जाणून घेणार आहोत की रेकी म्हणजेच काय, आपण जी रेकी शिकतो आहे ती काय आहे. ओके, सो रेकी म्हणजेच सर्वव्यापी जीवनशक्ती. रेकीचा अर्थ काय आहे? सर्वव्यापी जीवनशक्ती. आपण जी रेकी शिकणार आहोत तिला जपानी चिकित्सा उपचार पद्धती असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग हिला जपानी चिकित्सा उपचार पद्धती का बरं म्हटलेलं आहे? तर ही जपानमध्ये रिडिस्कवर झाली आणि डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रेकीला रिडिस्कवर करण्याचे कार्य केलेलं आहे. ओके, आपण आज रेकीचे इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण बघूया की रेकी कुणीही शिकू शकतं. रेकीला कुठल्याही वयोगटाचं म्हणजे वयाची काहीही बंधन नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की लहान मुलं रेकी शिकू शकत नाही किंवा खूप एजेड लोक रेकी शिकू शकत नाही, तर असं काहीही नाही. कुणीही रेकी शिकू शकतं. फक्त मर्यादा इतकीच आहे की 10 वर्षाच्या आत जी लहान मुलं असतात ते फक्त शक्तिपात घेऊ शकत नाही आणि 10 वर्षाच्या नंतरचे मुलं शक्तिपात घेऊ शकतात आणि तुम्ही 80 अगदी 80-90व्या वर्षी सुद्धा रेकी शिकू शकता. आणि तसंच रेकीचं कुठल्याही धर्मपंथांशी संबंध नाही. म्हणजे कुणी हिंदू असेल, कुणी दुसऱ्या कास्ट असेल, म्हणजे तुम्ही समजू शकता प्रत्येक वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या पंथांचे लोक इथे जोडलेले आहेत. तर रेकीचं असं कुठेही हे नाही आहे की कुठलाही पंथाचं व्यक्ती शिकू शकत नाही, म्हणजे कुठलंही धर्मबंधन नाही. कुणीही रेकी शिकू शकतं. ओके, तर चला आज आपण रेकीचा इतिहास जाणून घेणार आहोत. एक कालचं रिवाइज करून घेऊया. काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माइंड क्लिन्झिंग जी प्रोसेस आहे ती आपल्याला डेली करायचं आहे. म्हणजेच ज्या डोक्यामध्ये नकारात्मक भावना असतील ते आपल्याला सगळे लिहून काढायची आहे. मी काल शिकवलेलं होतं आणि मग ते सगळं भीती, राग, द्वेष असेल ते सगळं आपल्याला ऑन पेपर लिहून काढल्यानंतर ते जाळायचं आहे. ओके, म्हणजेच तुमचं मन हे स्वच्छ होईल. आणि त्यासोबत येलो डायरी मी तुम्हाला सांगितलेली होती, पिवळ्या रंगाची डायरी. तिथे लाल रंगाच्या पेननी तुम्हाला तुमचे हवं असलेल्या गोष्टी, अफर्मेशन्स डेली 21 वेळ तुम्हाला लिहायला सांगितलेलं होतं. आयुष्यामध्ये जे काही पाहिजे आहे ते. ओके, चला तर आता आपण रेकीचा इतिहास जाणून घेणार आहोत. तुम्हाला माझी स्क्रीन दिसत आहे का? सर्वांना स्क्रीन दिसते आहे? ओके, तर हे जो पहिला फोटो आहे हा फोटो डॉक्टर मिकाऊ उसू यांचा आहे. यांनी ही रेकी रिडिस्कवर केलेली आहे. जपानमध्ये एका कॉलेजमध्ये हे प्राध्यापक होते. प्राध्यापक असताना त्यांना तिथे एका स्टुडंटनी विचारलं की सर, अशी काही ऊर्जा आहे का किंवा असं काही सोल्युशन आहे का जे सगळ्याच दुःखांचं निवारण करेल? यांना माहिती होतं अशी ऊर्जा आहे, पण ते वापरायची कशी? डॉक्टर मिकाऊसू यांना माहिती होतं ऊर्जा आहे पण वापरायची कशी, आणि ही ऊर्जा आपल्या इंडियातच होती. ओके, पण हिला भरपूर म्हणजे वापरली नाही गेली आणि मग यांचा शोध डॉक्टर मिकाऊसू यांनी लावलं. इंडियामध्ये आले, 7 वर्ष ते भारतामध्ये राहिले, काशीमध्ये राहिले. इथे भरपूर त्यांनी ग्रंथांचा, वेदांचा अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना त्यांना माहिती झालं की आपल्याला या ऊर्जा जर मिळवायच्या आहे तर त्या फक्त आणि फक्त ध्यानाच्या माध्यमाने आपण त्या ऊर्जांना मिळवू शकतो. फक्त ध्यान साधनेच्या माध्यमाने ऊर्जा मिळत असतात. त्यांना हे माहिती झालं आणि त्यानंतर मग हे परत जपानमध्ये गेले. जपानमध्ये गेल्यानंतर त्यांनी माउंट कुरियामा नावाचं असं एक पर्वत आहे, गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. माउंट कुरियामा नावाचं असं एक पर्वत आहे, तिथे जाऊन त्यांनी ध्यान साधना केली. 21 दिवस ते ध्यान साधना करत होते आणि दिवस मोजण्यासाठी यांचा जन्म बघा 15 ऑगस्ट 1800
65 रोजी झालेला आहे. तर त्या काळामध्ये त्यांनी माउंट कुरियामा नावाच्या पर्वतावर गेले, तेव्हा तिथे काहीच नव्हतं. आता तिथे मंदिर बनलेलं आहे. तिथे जाऊन दिवस मोजण्यासाठी काही दगड यांनी आपल्याजवळ ठेवले आणि एक दिवस गेला की एक बाजूला दगड ठेवायचे, 2 दिवस गेले की दुसरा दगड बाजूला ठेवायचे. असे करत-करत 21 दिवस होऊन गेले ध्यान साधना करतांनी. पण त्यांना अजूनही त्या ऊर्जेचा लाभ झालं नव्हतं. त्यांना त्या प्राप्त नव्हत्या झाल्या. ज्या ऊर्जा त्यांना पाहिजे होत्या, त्या त्यांना मिळाल्याच नव्हत्या. डॉक्टर मिकाऊजी हताश झाले, की 20 दिवस होऊन गेले. निराश झाले ते, की 20 दिवस झाले, पण अजूनही आपल्याला या ऊर्जांचा काहीही अ, अजूनही त्यांची अनुभूती झालेली नाही आहे. 21व्या दिवशी परत ते ध्यान साधनेला बसले. ध्यान साधना करत असताना त्यांच्यावर असं व्हाईट शॉवर म्हणजे जसं शक्तिपात ज्यांचं होतं, तेव्हा त्यांना त्या ऊर्जा फील होत असतात. जणू काही यांचं शक्तिपात निसर्गाने केलं, असं त्यांना तिथे फील झालं. आणि 20 दिवस बिना अन्न-पाण्याने यांनी ध्यानसाधना केली. एकही घूट पाणी न पिता, एकही घास अन्न न खाता, टोटल त्यांनी जेवण त्याग करून, पाण्याचा त्याग करून 21 दिवस ते ध्यानसाधना करत बसले. आणि 20 दिवसानंतर त्यांना असं वाटलं थोडं वीकनेस वाटत होती, पण तरीसुद्धा 21व्या दिवशी ते ध्यान साधनेला बसले. जोपर्यंत त्यांनी एक प्रण घेतलं होतं, की जोपर्यंत मला या ऊर्जा मिळणार नाही, तोपर्यंत मी हे ध्यान साधना कंटिन्यू करेन. तर 21व्या दिवशी त्यांना त्या ऊर्जा मिळाल्या आणि ऊर्जा जेव्हा मिळाल्या, तेव्हा त्यांना अगदी खूप जास्त त्यांच्या स्क्रीनवर कोणीही लिहू नये, "रुपाली मॅम कोण आहे?" स्क्रीनवर लिहू नये. मला मग स्क्रीन स्टॉप करावी लागेल. ओके. तर 21व्या दिवशी मग त्यांना असं एकदम असं ॲक्टिव्ह वाटायला लागलं. जेव्हा ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, एक त्यांना व्हाईट कलरचे शॉवर त्यांच्यावर पडलं आणि एकदम असं शरीरामध्ये खूप असं ऊर्जावान त्यांना वाटायला लागलं. आणि त्यांना अनुभव झाला, की आपल्याला ज्या ऊर्जा पाहिजे होत्या, त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. त्यांना तिथे त्याची अनुभूती झाली. त्यानंतर त्यांनी म्हटलं, की चला आता आपल्याला ज्या ऊर्जा पाहिजे होत्या, ते एकदम असं फ्रेश वाटायला लागलं, ॲक्टिव्ह वाटायला लागलं. मग पर्वतावरून ते खाली आपल्याला त्यांना वाटलं, की नाही आता या ऊर्जा कुणातरी जाऊन सांगायला पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्याला मिळाली, की खूप अशी उत्सुकता असते, की अरे आपल्याला या गोष्टी मिळाल्या, तर चला आपण कुणाला तरी सांगू, शेअर करू असं. तर यांनाही सुद्धा तसंच वाटलं आणि पर्वतावरून खाली उतरत असताना धावत-धावत येत होते ते. पायात चप्पल नव्हतीच. धावत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. धावत असताना त्यांचा पायाला ठेच लागली. आणि पायाला ठेच लागल्यामुळे त्यांच्या अंगठ्याला ठेच लागल्यामुळे अंगठ्यामधून रक्त वाहू लागलं. रक्त वाहत असताना त्यांचा हात त्यांच्या पायाच्या अंगठ्याला जाऊन असं त्यांनी पकडलं. अंगठ्याला पकडल्यानंतर त्यांचं ते वाहणारं रक्त तिथे थांबलं. जे रक्त वाहत होतं तिथे ते थांबलं आणि त्यांना इतकं म्हणजे आनंद झाला, की माझ्या हातातून रेकी तशी ही आपल्या या पामचक्रामधून प्रवाहित होत असते. ओके. सो हे रक्त त्यांचं वाहणारं थांबलं आणि इतकं त्यांना आनंद झाला, की आणि त्यांच्या आयुष्यातला पहिला एक्सपेरिमेंट रेकीचं ते त्यांच्यावर स्वतः अनुभवलेलं होतं. तर त्यांना खूप आनंद झाला, की अरे वाह! जी गोष्ट मला हवी होती, ती गोष्ट मला मिळालेली आहे. आणि मग ते परत खाली गेले. खाली पोहोचल्यानंतर त्यांना भुकेची जाणीव झाली. मग असं वाटलं, की आता आपल्याला जेवण करायला हवं, जेवणाची गरज आहे. जात असताना त्यांना एक खानावळ दिसली. खानावळ दिसली. जेवण करायसाठी तिथे ते गेले आणि हॉटेल मालकाला त्यांनी म्हटलं, की "मला खूप भूक लागलेली आहे. मला खायला पाहिजे आहे. मला जेवण द्या." त्यांनी असं म्हटलं आणि हॉटेल मालकाने म्हटलं, की "हो, थोडा वेळ तुम्ही बसा. तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो." ते असे बोलले. डॉक्टर मिकाऊ उसुई बसले तिथे आणि यांचा ताट वाढून एक मुलगी 10-12 वर्षाची मुलगी होती, ती घेऊन आली. जेवणाचे ताट डॉक्टर मिकाऊसू यांच्या समोर ठेवला आणि डॉक्टर मिकाऊसू यांची लक्ष त्या मुलीच्या चेहऱ्यावर गेली. तेव्हा वाटलं यांना, की त्या मुलीला काहीतरी त्रास होतो आहे. चेहऱ्यावरून समजायला येतं, की आपल्याला
कुठल्या तरी कोणाला जसं बरं नसेल आणि आपण त्यांना बघितलं तर समजायला येतो, आपल्याला दिसतोही की त्या व्यक्तीला बरं नाही आहे किंवा ती नर्वस आहे. तसंच यांना सुद्धा त्या मुलीच्या चेहरा बघून असं एक नर्वसनेस वाटलं आणि तिच्या चेहऱ्याला स्वेलिंग सुद्धा आलेली होती. तिचा चेहरा सुजलेला होता एका बाजूनी. स्वेलिंग आली होती. मग डॉक्टर मिकाउसी यांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर यांनी हॉटेल मालकाला विचारलं, की "ही मुलगी कोण आहे? आणि ही इतकी नर्व्हस का बरं दिसते आहे? हिचं गालही सुजलेलं आहे. काय प्रॉब्लेम आहे हिला?" मग हॉटेल मालकांनी म्हटलं, की "ती माझी नात आहे. तिची दाढ दुखत आहे आणि दाढ दुखत असल्यामुळे तिला खूप वेदना होत आहेत. तिला त्रास होतो आहे." असं हॉटेल मालकांनी डॉक्टर मिकाउसू यांना म्हटलं. डॉक्टर मिकाउसू यांनी परमिशन घेतली, की त्यांनी सांगितलं मग त्या ऊर्जा त्यांना प्राप्त झालेल्या होत्या, त्या ऊर्जेबद्दल सांगितलं हॉटेल मालकाला आणि परमिशन घेतली, की मला माझ्याकडे अशी ऊर्जा आहे, की मी प्रयत्न करू का? त्यांनी म्हटलं, की "मला परमिशन द्या. तुम्ही म्हणत असाल तर मी हिला उपचार देऊ शकते." त्यांनी म्हटलं, की "ठीक आहे." मग यांनी मुलीला रेकी दिली. दोन्ही हात रब करून म्हणजे दोन्ही हाताला घासून त्या मुलीच्या गालावर असे ठेवले. एक 5-7 मिनिटानंतर मुलीला बरं वाटू लागलं. हीलिंग दिली. तिला काय म्हणतो आपण हीलिंग. तर हीलिंग केली त्यांनी आणि तिला 5-7 मिनिटानंतर अगदी बरं वाटू लागलं. ज्या वेदना तिला खूप होत होत्या, त्या वेदनाही तिच्या कमी झाल्या आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. दुसऱ्यांवर केलेल्या पहिलं म्हणजे स्वतः केलेला पहिला एक्सपेरिमेंट त्यांनी त्यांचाच पायाच्या अंगठ्याच्या रक्त वाहणार तो थांबलं आणि दुसरं म्हणजेच त्या मुलीच्या चेहऱ्यावरची स्वेलिंग आणि तिचे जे दुखणं होतं, जे त्रास होतं, ते तिथे कमी झालं. मग यांना आता पूर्ण विश्वास झाला, की अरे स्वतःवरही ह्या ऊर्जा काम करतात आणि दुसऱ्यावरही या ऊर्जा कार्य करतात. मुलीला अगदी बरं वाटू लागलं आणि ती हॅपी झाली. मग यांना पूर्ण विश्वास बसला, की आपण या ऊर्जा इतरांसाठी सुद्धा वापरू शकतो आणि याचा 100% त्यांना फायदा होतो. त्यांना असं वाटलं, की चला या ऊर्जांचा फायदाही इतरांनाही होतो आहे. तर जगामध्ये अशा भरपूर असंख्य लोकं आहेत, खूप लोकं आहेत, की ज्यांना शारीरिक, मानसिक त्रास सॉरी नेटवर्क इश्यू झालं होतं यामुळे. सॉरी नेटवर्क इश्यू झालं होतं त्यामुळे थोडंसं आपलं स्क्रीन शेअर. ओके. मग डॉक्टर मिकाउसी यांनी विचार केला, की या ऊर्जा सगळ्यांवर काम म्हणजे इतरांवर आणि आपल्यावर सुद्धा कार्य करत आहेत, तर आपण इतरांना बरं करू शकतो. म्हणून त्यांनी एक भिकारी लोकांची जी वस्ती असते, जे गरीब लोकांची वस्ती असते, त्या काळामध्ये तिथे गेले आणि तिथे भरपूर आजारी लोकं होते. तर तिथे जाऊन यांनी स्वतःची एक कुटिया बांधली म्हणजे स्वतःचं एक टेंट आपण जे म्हणतो ते बांधलं आणि तिथे राहू लागली.
तिथे त्यांनी उपचार दिलं. जे लोक खूप जास्त आजारी राहायचे, ज्यांना खूप शरीर लेव्हलवर खूप वेदना होत्या, त्यांना उपचार प्रदान केलं. मग आणि निस्वार्थ भावनेने त्या बदल्यात त्यांनी काहीही घेतलं नाही. एकही रुपया दुसऱ्यांकडून घेतला नाही. कारण त्यांनाच इतके आजारी होते, त्यांनाच त्यांच्याजवळ पैसे नव्हते आणि काय त्यांच्याजवळून पैसे मागणार आहेत. मग यांना असं वाटलं, की आपण निस्वार्थ भावनेने आपण या समाज सेवा करायला पाहिजे. म्हणून डॉक्टर मिकाऊ सुई इतरांना छान ही ऊर्जा प्रदान करायची, कार्य करायची. मग इतरांना जेव्हा ऊर्जा द्यायच्या, मग जे लोकं होते त्यांना तर खूप छान बरं वाटायचं. आजारपणापासून ते मुक्त व्हायचे आणि सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये ते जायचे सुद्धा. यांचं एकच एक हेतू होतं, की जे गरीब लोकं आहे, खूप जास्त आजारी लोकं आहेत, त्यांनीही छान लोकांसारखं जीवन जगायला पाहिजे. सभ्य लोकांसारखं जीवन जगायला पाहिजे. म्हणून त्यांनी तिथे ही ऊर्जेचा प्रसार केला. जे लोकं खूप गरीब होते, खूप जास्त आजारी होते, त्यांना रेकीचा फायदाही झाला आणि त्यानंतर सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये गेले. बरे झाल्यानंतर सभ्य लोकांसारखे ते राहू लागले. पण व्हायचं काय? काही काळानंतर, काही महिन्यानंतर परत त्यांना त्याच आजारामध्ये ते यायचे. समजा, की एखाद्याला खूप जास्त शरीर लेव्हलवर दुखणं असेल आणि तो व्यक्ती बरा झाला आणि बरा झाल्यानंतर म्हणजे तो जोही त्रास होता त्याच्या जळसकट नव्हतं गेलं. आणि म्हणून त्याला परत त्याच सिच्युएशनला फेस करावं लागत होतं. म्हणून परत त्याच कुटीमध्ये आणि त्याच वस्तीमध्ये तो परत यायचा. परत असे भरपूर लोकांच्या सोबत घडत होतं. मग डॉक्टर मिकाऊस यांना त्याचे चेहरे असे लक्षात यायचे, की आपण तर यांना बरं केलं होतं. हे तर सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन छान जीवन जगत होते. मग आता परत इथेच का येत आहेत? भरपूर लोकांशी असं घडलं आणि परत-परत त्यांना ती गरिबी फेस का बरं करावी लागत आहे? परत-परत त्यांना तेच आजार का बरं फेस करावा लागत आहे? माझं काही चुकलं का? यासाठी ते विचार करू लागले, की माझं काहीतरी चुकलं असेल यात. त्यांनी या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी त्यांची जी कुटिया होती, त्याचं दार बंद केलं, स्वतः बसले आणि विचार करायला लागले, की माझं काय चुकलेलं आहे? म्हणजे मी तर निस्वार्थ भावनेने या लोकांना अ, ही ऊर्जा प्रदान करतो आहे आणि यांना फायदा होत आहे. पण फायदा झाल्यानंतर परत याच सिच्युएशनमध्ये ते का बरं येत आहेत? याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परत मेडिटेशनला बसले. मग त्यांना एक प्रश्न त्यांना आढळलं, की "तुला इथे कोणी बोलावलं होतं काय?" तर डॉक्टर मिकाऊ यांना कोणी बोलावलं होतं काय तिथे? नाही. भिकारी ज्या वस्तीमध्ये ते गेले होते, जे गरीब लोकांच्या वस्तीमध्ये, तिथे यांना कोणी बोलावलं होतं काय? नाही. आणि दुसरा प्रश्न असा आढळला, की तू जी ऊर्जा देतो आहे, म्हणजे हे जी ऊर्जा त्यांना द्यायची, तर या ऊर्जा देत असताना तुम्ही त्या बदल्यात काहीतरी घेतलेले आहे काय? त्याचं सुद्धा उत्तर होतं नाही. या दोन्ही प्रश्नांची आणि रेकी साधकांनी हे दोन्ही नियम पाळायचे असतात. म्हणजेच रेकी एक प्युअर एनर्जी आहे, सर्वोच्च ऊर्जा हिला मानलेलं आहे. तर रेकी मागितल्याशिवाय द्यायची नसते आणि दिलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं. हे 2 रेकीचे नियम असतात. ते सर्वांनीच पाळायचे असतात. ओके. तर या प्रकारे त्यांना या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाले आणि म्हणून आपणही हे दोन्ही नियम पाळतो. रेकी ज्यांनाही हीलिंगची गरज असते, तर ते स्वतःहून म्हणतात, की मला हीलिंगची गरज आहे. मला हीलिंग देऊ शकता का? आणि त्यानंतर आपल्याला त्यांना काहीतरी चार्ज करायचे असतात. म्हणजे काहीतरी असं नाही, की प्रत्येक गोष्टी तुम्हाला पैशानेच पे करावे लागेल. समजा मी तुम्हाला वॉटर चार्ज आणि अन्न-पाणी चार्ज करायला शिकवणार आहे. तर तुम्ही एखाद्याला बरं नसेल आणि तुम्ही ते पाणी त्यांना चार्ज करून देत आहात. तर चार्ज करून म्हणजे दिल्यानंतर त्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी घ्यावं लागतं. आता समजा, की तो व्यक्ती घरचाच आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, छोटं तुमचं मुलगा-मुलगी वगैरे असेल आणि त्यांना तुम्ही पाणी चार्ज करून देत आहेत. मग त्यांच्याजवळून तुम्ही पैसे घेणार आहेत का? नाही. तर त्यांना आपलं एखादी तुम्ही काम सांगू शकता, की "बेटा माझं हे काम तू ऐक." मग तुम्हाला असं गृहीत धरायचं, की मी याला पाणी चार्ज करून दिलं आणि याच्या बदल्यामध्ये माझं यांनी हे काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पैशानेच मोजली जाते असं नाही. ओके. पण मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी घ्यायचं असतं. आणि हे आहे चुजुरु हयाशी.
ओके, तर यांनी जपानमध्ये मोठं रिसर्च सेंटर टाकलेलं आहे रेकीचं. आणि ह्या तिसऱ्या ज्या दिसत आहे लेडीज त्या आहेत हवायो टकाटा. यांची जन्मतारीख बघा 1900 मध्ये यांचा जन्म झालेलं होतं आणि यांचा मृत्यू 1980 मध्ये झालेलं आहे. मग या लेडीजला आपण भरपूर लोक सगळ्या म्हणजे सर्वात जास्त मानत असतात, तर या लेडीजला हवायो टाकाटा. कारण यांच्यामुळेच रेकी आज घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. समजा ही रेकी जरी डॉक्टर मिकाऊ उसू यांनी रिडिस्कव्हर केली, पण रेकीला पोहोचवण्याचं कार्य मात्र हवायो टकाटा यांनी केलेलं आहे. कसं? यांना वयाच्या 30व्या वर्षी म्हणजे जेव्हा या वयाच्या 30 वर्षाच्या होत्या तेव्हा यांना कॅन्सर झालेलं होतं. मग आज आपण कॅन्सरचं नाव ऐकलं तरी सुद्धा अंगावर शहारे येतात बरं. येतात की नाही? कारण कॅन्सर एवढं मोठा आजार आहे. मग त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं आणि या मूळच्या जपानच्या होत्या. लग्न करून त्या अमेरिकेला गेलेल्या होत्या. त्यांना माहिती झालं, की जपानमध्ये अशी ऊर्जा आली आहे, की जी सगळ्याच दुःखांचं निवारण करेल. तर त्या स्वतःचा उपचार करण्यासाठी अमेरिकेवरून जपानला आले आणि चुजोरो हयाशी यांचं जे रिसर्च सेंटर आहे रेकीचं, तिथे यांनी म्हणजे स्वतःची ट्रीटमेंट करून घेतली. स्वतः तिथे त्या बऱ्या झाल्या. त्यांना हिलिंगचा खूप फायदा झाला, बऱ्या झाल्या आणि त्यांचा जो आजार होता, जो आपलं तो जळासकट गेलं. म्हणजे कॅन्सर जळसकट त्यांचं ते पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या काही दिवसांनी. आणि त्यानंतर यांना असं वाटलं, की कॅन्सरचं नाव घेतलं तरी लोकांचं म्हणजे खूप मोठा आजार असं लोकांना नावाने सुद्धा असं मोठं वाटतो. तर त्यांना इतक्या मोठ्या आजाराला फेस केलं आणि त्यातून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. यांना वाटलं, की आता ही ऊर्जा आपण जगभरामध्ये पसरवली पाहिजे म्हणजे सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे. म्हणून यांनी त्या काळामध्ये रेकीचे 12 ग्रँड मास्टर तयार केले. ग्रँड मास्टर जसं की मी ग्रँड मास्टर आहे म्हणून मी तुम्हाला शिकवू शकते आहे. शक्तिपात तुम्हाला देऊ शकते आहे. ओके. तर त्या काळामध्ये त्यांनी 12 ग्रँड मास्टर तयार केले आणि मग 12 मधून मग एक असं आता अख्ख्या जगामध्ये भरपूर रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि खूप लोकही शिकतही आहेत. याचा फायदाही खूप होतो. मग ही कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे. आपण Googleवर सर्च करूया आता. एकच मिनिटं. कारण जपान सारखा विकसित देश कुठल्याही अंधश्रद्धेला थारा जाईल का? विचार करा. आपण रेकी इन हॉस्पिटल बघूया. ओके, रेकी. जगामध्ये रेकीला वापरलं जातं. जगभरात. आता तुम्हाला आपण मराठीमध्ये बघूया. मराठी. हे फक्त माझ्याच लॅपटॉपमध्ये दिसत नाही, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये दिसत असतो. ओके, आपण कुठल्याही प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आधी Googleवर जातो आणि Googleला आपण विचारत असतो. कुठल्याही प्रश्नांचं उत्तर. तर तसंच ही रेकी जी आपण शिकतो आहे, तर बघा, ही एक जपानी ऊर्जा उपचार पद्धती आहे, जी हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय उपचारांना पूरक म्हणून वापरली जाते. याद्वारे तज्ञ प्रॅक्टिशनर हाताच्या स्पर्शाने किंवा दुरुस्तपणे म्हणजेच डिस्टन्सनी रुग्णाच्या शरीरावर ऊर्जा प्रवाहित करून ताण कमी करतो, वेदना व चिंता दूर करण्यास मदत करते. ही कोणतीही मुख्य शस्त्रक्रिया किंवा औषधीची जागा घेत नाही. ही हीलिंग मॉडॅलिटी आहे. ओके. फॉरेनमध्ये किंवा आपल्या इंडियामध्ये सुद्धा रेकी जे पेशंट असतील, ओके. पेशंट असतील त्यांचं थांबा इमेज बघूया. इमेजेस. तर त्यांना ऑपरेशनच्या आधी रेकी दिली जात असते. ज्यांनाही कुठलाही आजार असेल किंवा ज्यांचं ऑपरेशन असेल, तर ऑपरेशनच्या आधी रेकी देऊन त्यानंतर ऑपरेशनला नेलं जातं. मग जपान सारखा देश कुठल्याही अंधश्रद्धेला थारा जाईल का? सांगा. म्हणजेच आपण जे रेकी शिकतोय ती कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे.
ओके. कारण भरपूरदा तुम्ही हे सुद्धा ऐकलेलं असेल की रेकी करून इथे बॉम्ब ब्लास्ट केलं, रेकी करून या जागेवरची चोरी झाली किंवा असंही. तर ती रेकी आपण शिकत नाही आहे. आपण जे रेकी शिकतोय ती फक्त जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. आपण विदाऊट मेडिसिन म्हणजेच बिना औषधी गोळ्यांनी स्वतःला बरं करू शकतो आणि स्वतःलाच नाही तर इतरांनाही बरं करण्याची शक्ती आपल्यामध्ये येत असते. तर डिस्टन्स हिलिंग असं म्हणतात. पण डिस्टन्स हिलिंगसाठी काही सिम्बॉलची आपल्याला गरज पडत असते. सिम्बॉल शिवाय आपण डिस्टन्सनी कुणालाही हिलिंग देऊ शकत नाही. ओके. सो हे झालं रेकीचा इतिहास. आता आपण बघूया रेकीचे 5 तत्व. रेकी आपल्याला डॉक्टर मिकाउसू यांनी रेकीचे 5 तत्व दिलेले आहे. हे आपल्याला जीवन जगायला शिकवत असतात. तर पहिला तत्व असं आहे की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. रेकीचा इतिहास सर्वांना कळलेला आहे का? कुणाचे काही प्रश्न आहे? डन? म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. ओके. चला. डॉक्टर मिकाउसू यांनी आपल्याला रेकीचे 5 तत्व दिलेले आहे. पहिलं तत्व म्हणजेच फक्त आजसाठी मी राग करणार नाही. इथे उपस्थित किती लोकांना राग येतो? मला सांगू शकता काय? इथे उपस्थित चला रेडमी नावाने जे जॉइन झाले त्यांना राग येतो. अनम्यूट करा सर. यस. अनम्यूट करा. राग येतो? हॅलो बोल रेडमी. हॅलो. बोला. हा तुम्हाला राग येतो काय सर? हो येतो. मग समजा की राग आलं आणि राग आल्यानंतर कसं वाटतं? म्हणजे जसं घरचं वातावरण खूप छान होतं. चेंज सगळेशी होतं. हॅपी राहतात. वातावरण चेंज होतं. वातावरण तापलं जातं. तापलं जातं का? ओके. मला वाटलं की खूप छान होत असेल. म्हणजे राग आला तर चला वातावरण नाही. खूप छान झालेलं आहे. आणि आणखी काय काय होतं? बाकी काही नाही, मग सगळ्यांची चिडचिड चालू होते एकमेकावर. येस येस. ओके. तरी सुद्धा राग येतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की घराचं वातावरण खूप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. बिघडून जातं ना, वातावरण बिघडून जातं ना घरातलं मॅडम. येस. माहिती आहे वातावरण बिघडतं. राग आल्यामुळे वातावरणही बिघडतं आणि नको असलेल्या गोष्टी सुद्धा होतात. पण हो. तरी सुद्धा राग करत असतात. आज मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे आणि ती फक्त छोटीशी म्हणजे स्टोरी नाही तर रिअल सत्य घटना आहे. आज हम्म. आपण जे बघणार ती सत्य घटने म्हणजे सत्य घटनाच घडलेली आहे. ती मी तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर राग करायचं की नाही डिपेंड करते तुमच्यावर. ओके. सो मी एक छोटी स्टोरी तुम्हाला सांगते आहे. मला एक सांगा की जर जेव्हा मुलं शाळेत जातात, लहान मुलं शाळेत जातात, मुलगा मुलगी जेही घरी आल्यावर सगळ्यात आधी कुणाला शोधून येतात ते? रेडमी सर. काय नाव आहे बोला. तुमचं? रेडमी नावाने जॉईन काय नाव आहे सर तुमचं? संजय जाधव. संजय. ओके संजय सर सांगा मला की मुलं जेव्हा शाळेत जातात आणि शाळेतून घरी आले की सगळ्यात आधी ते कुणाला शोधतात घरात? आजीला. आजीला? हम्म. आईला शोधतात ना सर, आजीला कुठे शोधतात? सगळ्यांच्या घरी आजी नाही कुठे असते? आजीला. ते काही मुलांचा जीव आजीवर असतो मॅडम. पण सगळ्यात जास्त मुलं आपल्या आईला हो शोधत असतात. आईलाच शोधतात. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आईला शोधतात ना. हम्म. तर असंच अशीच एक घटना आहे. तर एक मुलगा होता. तो शाळेत गेला. शाळेतून आल्यानंतर आपल्या आईला शोधत शोधत घरी आला. त्या मुलाची आई भांडे घासत होती आणि तिने त्याच दिवशी काचेची कप माहितीये सगळ्यांना. तर काचेची कपांचा सेट तिने घेऊन आणलेला होता. चहाचे जे कप असतात तो सेट तिने घेऊन आणलेला होता आणि टेबलवर ठेवलेलं होतं. नवीन काचेचं सेट होतं
तिने वापरलंच नाही, तसंच होतं. मुलगा धावत धावत येताना आई 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 हाक मारत होता आणि धावत असताना त्याचा धक्का त्या काचेच्या कपांना लागलं आणि धक्का लागून ते कप फुटले. कुठले? काच खूप नाजूक असतो, सर्वांनाच माहिती आहे. सो ते कप फुटले आणि त्या कपांचा आवाज त्या आईला गेला. ती भांडे घासत असताना तिच्या हातामध्ये सांडशी होती. सांडशी माहितीये, पक्कड. तर तिच्या हातामध्ये सांडशी होती आणि तिला खूप राग आला. कारण राग आणि क्रोध हे सांगून येत नाही कधीही, अचानक येतो. ओके. सो तिलाही त्याचा कप फुटण्याचा आवाज आला आणि त्या आवाजाने तिच्या डोळ्यासमोर एकदम दृश्य लक्षात आलं, की ते कप आजच नवीन आणलेले होते आणि न वापरता ते फुटले. फुटले तर आवाज होतोच. मग मी वापरलेही नाही आणि मुलाचाही आवाज आला होता तिला आई, आई म्हणून आणि त्याचा आवाज आणि ते धक्का लागा. ते सगळं दृश्य अचानक डोळ्यासमोर तिला आलं. ती उठली, हातामध्ये सांडशी होती आणि मुलाच्या दिशेने तिने भिरकावली. म्हणजेच फेकून दिली. मुलाच्या दिशेने भिरकावल्यामुळे तिचा जो सांडशी आहे, डोळ्याला लागलं. मुलाच्या डोळ्याला जाऊन ती लागली सांडशी आणि डोळ्याला लागल्यामुळे तिचा मुलगा आंधळा झाला. कारण कुठलीही वस्तू सांडशी म्हटलं तर हेवी आहे. अशी भिरकावली, पटकन जाऊन लागली डोळ्याला तिच्या मुलाच्या आणि डोळा फुटला. डोळ्याला लागलं आणि डोळ्याला लागल्यामुळे तो मुलगा आंधळा झाला. मग कोणत्याही आईला आपल्या मुलाला आंधळं बनवायला आवडेल का? किंवा तिला असं वाटतं का, की तिचा मुलगा आंधळा झाला पाहिजे, तिची मुलगी आंधळी झाली पाहिजे? कोणालाच नाही वाटत. पण ही घटनाच का बरं घडली? ही घटना का बरं घडली? तिला तिला राग आलं होतं, क्रोध आलं होतं म्हणून ही घटना घडली. मग एक लक्षात घ्या, की तुमच्याही घरी तुम्हालाही भरपूर राग येत असेल आणि प्रत्येकालाच माहिती आहे, की रागामुळे अशा वाईट घटना घडतात आणि ज्या चांगल्या नसतात. तरीही तुम्ही राग करत असता. मग आपल्याला जर मोठ्या-मोठ्या घटनांना सामोरे जायचं नाही आहे, तर स्वतःचं कंट्रोल असायला पाहिजे रागावर, क्रोधावर कंट्रोल असायला पाहिजे. जर का तिने स्वतःवर कंट्रोल केलं असतं, तिच्या रागावर तिने कंट्रोल केलं असतं, तर एवढी मोठी घटना घडली असती काय? मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला असता काय? नाही. काय वाटतं, आजपासून तुम्ही राग करणार काय? काय वाटतं? राग आलं तर त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं? म्हणजे समजा कुठलीही घटना घडली असेल, राग करायचं नाही. बसायचं आणि राग 5-7 सेकंदामध्ये चालला जातो. एक काही मिनिटच काही मिनिटं तो राग मनामध्ये असतो आणि जर त्या काही मिनिटाला, काही सेकंदाला जर तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकले की नाही, तर मोठ्या-मोठ्या घटनांपासून तुम्ही वाचू शकता. तुमच्या घरात होणाऱ्या मोठ्या घटनांना तुम्ही म्हणजे वाचवू शकता, घटना घडण्यापासून. राग आला तर अगदी काहीच बोलायचं नाही. थांबून जायचं. दीर्घ श्वास घ्यायचं, सोडायचं आणि मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. असं स्वतःला अफर्मेशन द्यायचं. दीर्घ श्वास घ्यायचं, सोडायचं, अफर्मेशन द्यायचं, की मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचं, सोडायचं, म्हणायचं मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. परत तसंच करायचं. म्हणजेच काही सेकंद, काही मिनिटं जर तुमचे ते रागाचे गेले, की नंतर जी सिच्युएशन आहे ती नॉर्मल सिच्युएशन होऊन जातं. ओके? दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता ही चितेपर्यंत पोहोचवते लवकरात लवकर, सर्वांनाच माहिती आहे. तरी सुद्धा चिंता करत बसतात. ओके. तर तुमचं कालचा दिवस जसंही जगले तुम्ही, चांगलं जीवन जगलं असेल किंवा चांगला दिवस जो गेलेला असेल, तर त्याच्या चांगल्या आठवणी तुम्ही जपून ठेवा. पण जर वाईट दिवस गेलेला असेल, त्यात काही वेगळ्या घटना घडल्या असतील, ज्या तुम्हाला नकोशा होत्या आणि त्या घडल्या, घडून गेल्या. पण त्या गोष्टी तुमच्या डोक्यातूनच जात नाही. त्या गोष्टी तुम्ही आज चिंता करत आहात.
आणि कालची गोष्ट जी वाईट होती तिला पकडून तुम्ही आजचा दिवसही खराब करत आहात. कशामुळे? चिंतेमुळे. चिंता करून ती गेलेली सिच्युएशन जशी, म्हणजे तिला जसं तुम्हाला जगायचं होतं तसं तुम्ही जगू शकताय का? कारण गेलेला दिवस तर गेलेला आहे, त्याला तुम्ही बदलू शकत नाही, कोणीही बदलू शकत नाही. मग काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. तर दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आज हे संकल्प घ्या. आणि फक्त प्रत्येक तत्वांमध्ये फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे? तर एक लक्षात घ्या, आत्ता आपण इथे आहोत, काही क्षणात आपण कुठे राहू याची काहीही गॅरंटी नाही. प्रत्येकाची प्रत्येकाला मी बोलते आहे, कोणाच्याही जीवाची काहीच गॅरंटी नाही. मग समजा की फक्त आजसाठी, जसं आज मी संकल्प घेतला की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आजचे दिवस मी हे सगळे पाचही तत्व पाळले. उद्या परत मी ह्या पाचही तत्वांना म्हटलं की फक्त आजसाठी मी राग करणार नाही, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. पाचही तत्वांना फक्त मी आजसाठी, उद्याही मी तेच बोलली. उद्याचाही दिवस गेला, परवाचाही दिवस गेला. म्हणजेच फक्त आजसाठी म्हणता म्हणता आपण जोपर्यंत जिवंत आहोत, अख्खं आयुष्य आपलं छान निघून जाईल. फक्त आजसाठी, आजसाठी म्हणता म्हणता. आणि आपण आपल्याला जसं जीवन हवं आहे, जसं पाहिजे तसं आपण जगू शकतो. ओके. तर दुसरं तत्व ही फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आणि तिसरं आहे, आई वडील गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणार. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला तिसरं तत्व दिलेलं आहे, ते म्हणजेच आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर करणार. तुमच्या घरी तुमचे आई वडील असतील, तुमचे सासू सासरे असतील, तर प्रत्येकानेच मोठ्यांचा, आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांचा नेहमी आदर करायला हवं. पण आजच्या जगामध्ये खूप कठीण परिस्थिती झालेली आहे, ती म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक म्हणण्यापेक्षा भरपूर, खूप खूप कमी असे लोक आहे की त्यांना जॉइंट फॅमिली हवी आहे. सर्वात जास्तीत जास्त लोकांना सिंगल फॅमिली हवी असते, म्हणजे हम दो हमारे दो किंवा हम हम दो हमारे एक, अशा प्रकारे. आणि मोठ्यांना, म्हणजे आज तर तुम्ही बघू शकता, पहिले विचारलं जातं की तुमच्या घरी किती लोक आहेत. एखादी मुलगा मुलगी बघायला गेला किंवा मुलगी, तर तुमच्या घरी किती लोक आहे, मी यांचं करणार नाही, किंवा अशा प्रकारची बोलणी होत असतं. तर हे खूप चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? कारण आपण जोपर्यंत, कारण मोठे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं सपोर्ट करत असतात. आपल्यासाठी काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून ते आपल्याला प्रत्येक गोष्टीला टोकत असतात. म्हणजे टोकण्यापेक्षा, की तुम्ही कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणत्या गोष्टी नको करायला हव्या, तुमच्या भल्यासाठी सांगत असतात. पण आजकाल ऐकण्याचीच मानसिकता नाही राहिलेली आहे. ऐकण्याची म्हणजेच यंग जनरेशन, मोठ्यांच्या घरामध्ये जर आई-बाबा असतील, सासू-सासरे असतील, तर त्यांना वाटतं की काय हे वायफळ बडबड करत बसलेली आहे. असं भरपूर लोकांना वाटतं. पण काय वाटतं, बरोबर चाललेलं आहे की चुकीचं चाललेलं आहे या जगात आता? खूप चुकीचं आहे. घरात जरी तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही करू शकत नसाल, किंवा तुमचे सासू-सासरे किंवा तुमचे आई-बाबा तुमच्या जवळ नसतील, तर त्यांना एक फोन करा. खूप काही नको असतं बरं त्यांना. असं नाही की तुम्ही त्यांना खूप असं महाल बांधून द्या, सोना-चांदी किंवा हे द्या. हं. तुमचे 2 शब्द प्रेमाचे त्यांना हवे असतात. आणि तुमच्या घरी जर असतील, तर 2 वेळचे त्यांना छान जेवण आणि 2 शब्द प्रेमाचे असतात. आणि त्यांचे ब्लेसिंग्स तुमच्या सोबत नेहमी असतात. कारण मोठ्यांचा आदर आपण केलं, मोठ्यांचं काही काम आपण ऐकलं, त्यांच्याशी छान 2 शब्दांनी प्रेमाने बोललं, की त्यांच्या आतून जे ब्लेसिंग्स निघतात, ते सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या सोबत असतात आणि आपल्याला छान हेल्प मिळतं. एखादी वेळ तुम्ही ऐकलंही असेल, की डॉक्टरांकडे एखादी पेशंट गेला आणि तो खूप सीरियस होता आणि त्याला कधी-कधी डॉक्टरही म्हणतात, की आता याला दवा की नहीं तो दुआ की जरूरत है. ऐकलेलं असेल. तर आपल्यापेक्षा मोठे आई-वडिलांचा आदर करा.
गुरूंचा आदर करा, तुमच्या वडीलधाऱ्यांचा आदर करा, मानाने सन्मानाने वागा. कारण जीवन खूप सुंदर आहे. जीवन फक्त जगता आलं पाहिजे. आणि आपण इथे काही म्हणजे एज्युकेटेडच लोक असतील, कोणी अनपढ तर असणारच नाही इथे. कारण ज्यांना वाचताच नसेल येत, तो जॉइन झालाच नसता पहिली गोष्ट तर. तर आपण शाळा शिकतो, कॉलेज शिकतो, तर आपल्याला शाळा आणि कॉलेजमध्ये कधीच शिकवलं जात नाही. जीवनात काय-काय तुम्हाला फेस करावं लागेल हे काहीच शिकवलं जात नाही. पण रेकी तुम्हाला तीच शिकवत असते. जीवनामध्ये काय गोष्टी हव्या आहेत, कसं तुम्ही वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कुठल्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळेल, या गोष्टी रेकीमध्ये शिकवलं जातं. तर माझं प्रत्येकाशी एक रिक्वेस्ट आहे, की रेकीचं तिसरं तत्व सगळ्यांनीच पाळायला पाहिजे. तसं सगळे तत्व तुम्ही पाळले, की हे फक्त तुम्हालाच हेल्पफुल होणार आहेत. मी तर पाळते आणि माझ्या जीवनात ऑलरेडी परिवर्तन झालेलं आहे आणि आणखी परिवर्तन होणार आहे. चौथं तत्व आहे फक्त आजसाठी मी माझी कामं प्रामाणिकपणाने करणार. मी माझे कामं प्रामाणिकपणाने करणार. हे आपलं आहे चौथं तत्व. पण प्रत्येक व्यक्ती करतो आहे का आपली कामं प्रामाणिकपणाने? या जगामध्ये जर प्रत्येक व्यक्ती छान वागला असता, चांगली कामं केली असती, म्हणजे माझी जिम्मेदारी म्हणून, तर आज या जगाची एक म्हणजे हा जग एक वेगळंच असतं. सुरुवात आपल्याला आपल्यापासूनच करायचं आहे. मग छोटं म्हणजे म्हणतात की नाही, "थेंब थेंब तळं साचं." तर आपण स्वतःपासून जर सुरुवात केली, तर दुसरेही सुरू करतीलच. आपण हे बघायचं नाही, की मी कशाला सुरू करू? करेल समोरचा व्यक्ती किंवा आपण स्वतःपासून सुरू करायचं. आणि प्रत्येक कामं आपली म्हणजे काम म्हणून जर त्या कामाला बघितलं की नाही, तर तुम्हाला खूप मोठं वाटेल. माझं ते कर्तव्य आहे आणि मी ते प्रामाणिकपणाने पार पाडणार. समजा की एखादी लेडीज जेवण बनवत असते आणि जेवण बनवताना तिला खूप कंटाळा आला. भरपूरदा समजा की तिला जेवणच नाही बनवायचं आहे आणि म्हणून ती बाहेरची ऑर्डर करते आहे. बाहेरचे जर तुम्ही जेवण ऑर्डर करत आहात आणि जो जेवण तुम्हाला बनवायला 1 तास लागत घरी, तुम्ही ऑर्डर करताय तोच जेवण तुमच्या घरी एक 10 किंवा 15 मिनिटांनी हार्डली 10 अर्ध्या तासाने येत असेल. जेवण बनवून डिलिव्हरी हो, डिलिव्हर. तर विचार करा की जो जेवण तुम्ही ऑर्डर केलेला आहे तो फ्रेश असेल काय? नाही. कसं राहील फ्रेश तो? घरी बनवलेलं जेवण अगदी फ्रेश असतो आणि बाहेर बनवलेलं जेवण पटकन येतो आहे म्हणजे ते मसाले, त्यात वापरलेले पदार्थ काही कधी-कधी काही दिवसापूर्वी तयार केलेले असतात. आपण बघत नाही ना, की ते कधी तयार केलेले आहे म्हणून. कोणी बनवलेले आहे, त्या व्यक्तीची व्हायब्रेशन कशी होते, म्हणजे तो व्यक्ती कसं होतं, हे नाही माहिती आहे. काय वापरलाय, कुठलं पाणी वापरलंय, कुठले पदार्थ वापरलेले आहे आणि तुम्ही बाहेरून ऑर्डर करता घरच्या लोकांना जर तुम्ही ते खाऊ घालत आहात, तर अशा जेवणामुळे तुमच्या जे घरचे जे सदस्य आहेत त्यांची हेल्थ छान राहील काय? नाहीच राहणार. मग तुम्ही जर स्वयंपाकाला जर काम म्हटलं, तर तुम्हाला काम वाटेल आणि तुम्ही असं कंटाळा करून असं कराल. तर या गोष्टींनी काय होतं, घरच्या लोकांचे जे घरचे जे लोकं आहेत, सदस्य आहेत त्यांना आजार होतं, त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत असतं. आणि म्हणूनच जरी कंटाळा आला असेल स्वयंपाक करायचं, तर एक वरण-भात लावा किंवा खिचडी किंवा भात फक्त असं इतकंही केलं, खूप बनवायची गरज नाही. पण फ्रेश अन्न त्यांना खाऊ घाला. कारण प्रत्येक घरच्या सदस्याची जिम्मेदारी ही स्त्रीवर असते. आणि जर कुटुंब हेल्दी असलं, छान असलं, तर तुम्ही सुखी राहाल. म्हणून जेवणाला फक्त काम म्हणून नका बघू, तर माझं कर्तव्य आहे आणि ते मी प्रामाणिकपणाने करेल. अशाच प्रकारचे प्रत्येक कामं जर मी माझी कामं प्रामाणिकपणाने करेन असं रोज तुम्ही जर केलं, तर तुम्हाला ते काम वाटणार नाही, कितीही मोठं असू द्या. ओके? तसंच आपल्याला 5वं तत्व डॉक्टर मिकाऊ यांनी दिलेलं आहे. फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणार.
प्रत्येक गोष्टीबद्दल काय राहणार आहे आपण? कृतज्ञ. थँकफुलनेसची भावना आपल्या मनामध्ये नेहमी राहायला हवी. गॅलेक्सी नावाने जे जॉईन झाले भास्कर, अनम्यूट करा सर. आज किती चप्पल जोडे घातलेले आहेत? आजपर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे तुम्ही? आवाज नाही येतोय मला. हॅलो. येतोय गावास? हा येतोय येतोय आवाज. का? आता लहानपणापासून तर आतापर्यंत किती चप्पल जोडे तुम्ही घातलेले आहे, काही सांगू शकाल काय? खूप खूप घातले, काही सांगता येणार नाही, भरपूर झाले. येस, भरपूर झालेले आहे. पण कधीतरी तुम्ही चप्पल जोड्यांना थँक्यू म्हटलेलं आहे काय? नाही. नाही. ओके, थँक्यू. चला, तर बघा, जसं भास्कर सरांनी म्हटलं की आजपर्यंत त्यांनी कधीच चप्पल जोड्यांना थँक्यू म्हटलं नाही. कोणीच त्यांनाच काय म्हणायचं? कोणीच म्हणत नाही. पण आजपासून तुम्ही म्हणणार आहात. तर एक लक्षात घ्या की चप्पल आपण घालतो, जोडे आपण घालत असतो. माझा आवाज येतोय? आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे. ओके, पावसाळ्याचे दिवस झालेले आहे. आपण बूट घालतो, आपले पायात चिखलानी भरायला नाही पाहिजे म्हणून. आणि तो चिखल आपल्या पायाला लागत नाही, ते सगळं कोण शोषत असतं? आपण घातलेले बूट. तसंच उन्हाळ्यामध्ये आपल्या पायाला चटका लागू नये म्हणून सुद्धा आपण चप्पल घालतो, जोडे घालतो आणि बाहेर पडतो. मग ते उन्हाचे चटके कोण सहन करत असते? उन्हाचे चटके कोण सहन करते? चप्पल आणि जोडे जे तुम्ही घालता ते. रस्त्याने जर तुम्ही जात असाल, एखादी काटा तिथे असेल, काटा तुम्हाला टोचू नये म्हणून ती चप्पल किंवा जोडे स्वतः शोषून घेतं. आणि जर तिच्या स्मरणशक्तीच्या बाहेर असेल, तरच तो काटा तुमच्या पायाला जाऊन टोचतो. पण कधीतरी तुम्ही त्या चप्पल जोड्यांना थँक्यू म्हटलेलं आहे का? कधी विचार केलेला आहे का? उन्हाचे चटके आपल्याला लागू देत नाही, चिखल आपल्या पायाला लागू देत नाही, काटे हे आपल्या पायाला लागू देत नाही, पण तरी सुद्धा त्या चपलेल्या त्या जोड्यांना थँक्यू म्हणत नाही. म्हणजेच आपण किती स्वार्थी लोक आहोत. काय वाटतं? आहोत की नाही? असं नाही की ती निर्जीव वस्तू आहे म्हणून तिला टाकून द्यायची का? कुठल्याही वस्तूबद्दल थँक्यू म्हणायला पाहिजे. जर आतमध्ये जर असं कृतज्ञतेची भावना राहील, तर तुमचं अजून काम छान होईल. एखाद्या व्यक्ती आपल्यासाठी जर काही करतो आहे, तर त्यांना तुम्ही एक थँक्यू म्हणा. कारण हे 2 शब्द जे आहेत ते खूप मोठे आहेत. म्हणायला खूप छोटे असतात थँक्यू आणि सॉरी. पण या थँक्यू आणि सॉरी या 2 शब्दांनी कुणाचं आयुष्य वाचतं. आयुष्यामध्ये जे वाद होणारे राहतात. समजा की खूप वाद झालेला आहे आणि एखाद्या व्यक्तीची चूक असेल आणि त्याने सॉरी म्हटलं, तर तो वाद तिथे थांबतो. सॉरी फक्त या छोट्या शब्दांनी. थँक्यू एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी काही केलं, तर त्याला थँक्यू म्हणा. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल मी असं नाही म्हणते, की चप्पल जोडायला तुम्ही थँक्यू म्हणा. मला फक्त हे उदाहरण द्यायचं होतं. तुम्हाला समजवण्यासाठी काहीतरी उदाहरणं पाहिजे की नाही माझ्याजवळ? म्हणून मी ते तुम्हाला उदाहरण दिलं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये भरपूर लोकं असतात. आपल्यासाठी भरपूर काही करतात, पण आपण त्यांना कधीच थँक कधीच सॉरी असं म्हणत नाही. तर नेहमी, नेहमी असं नाही वाट नाही बघायची, की अरे यांनी मला सॉरी म्हटलं नाही, मी कशाला म्हणू? यांनी मला थँक म्हटलं नाही, मी कशाला म्हणू? इगो नको नसायला पाहिजे. कधीही मनात इगो नसायलाच पाहिजे. ज्या व्यक्तीच्या मनात इगो आहे, तो व्यक्ती कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि पुढे जरी गेला समजा, तरी त्या व्यक्तीचे नाते इतरांशी छान नसतात आणि हॅपी नसतो. इगो असेल ना आतमध्ये. इगो असणं महत्वाचं आहे, की जीवनात सुखी राहणं, आनंदी राहणं महत्वाचं आहे? काय वाटतं भास्कर सर? इगो असेल तर चांगलं राहील तो व्यक्ती, की चांगलं राहील? इगो असेल चांगला राहू शकत नाही. कधीच तो व्यक्ती चांगला राहू शकत नाही, सुखी राहू शकत नाही. नाही. बरोबर. तर
सर्वांनी एक लक्षात घ्या की कधीही मनात इगो नका ठेवू आणि सॉरी थँक्यू कधीतरी कुणाला म्हणा. कारण रेकी आपण फक्त शिकण्यासाठी शिकणार नाही आहोत. आपल्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला माहिती नसेल तर त्या गोष्टी तुम्हाला रेकीमध्ये माहिती होणार आहेत. ओके. चला आता फक्त 5-7 मिनिटं उरलेले आहे. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण जर आपण टॉपिक घेतला आणखी तर आपलं एवढ्या लवकर होणार नाही. एनी क्वेश्चन? आजचं सेशन कसं झालं? रेखीचा इतिहास आणि आपले रेखीचे 5 तत्व आज आपण शिकलेलो आहे. कसं वाटलं सेशन? आजचं सेशन कसं वाटलं? नाईस. चला थँक्यू. तुम्हाला आवडलं यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि आपले सगळे व्हिडिओज हे YouTubeला अपलोड होत असतात. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या ॲपला प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला हे व्हिडिओज तिथे दिसतील. ओके. भेटूया आपण उद्या आपल्या याच वेळेवर. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.